जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की पूर्वजन्माची पुण्याई असेल तर ईश्वराची आपल्याला आवड निर्माण होते. पूर्वजन्माची पुण्याई जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला ईश्वराची आपल्याला आवड निर्माण होते. ईश्वराचं आपण नामस्मरण करतो, ईश्वराची आपण सेवा करतो. पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच ईश्वराची आपल्याला आवड निर्माण होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या वेळेस आळंदी होऊन निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानाने मुक्ताई, निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानाने मुक्ताई ही चार भावंड पहिल्यांदाच पंढरपूरला आली होती. त्यावेळेस विठोबाचे दर्शन त्यांना घडलं. त्यावेळेस त्या विठ्ठलाचं, त्या पांडुरंगाचं, त्या परब्रह्माचं दर्शन त्यांना घडलं. आणि दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला. दर्शन घेताना त्या चौघांनाही खूप आनंद झाला. त्या चौघांच्या चेहऱ्यावरही तो आनंद स्पष्टपणे दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात वावेना असा त्या चौघांना आनंद झाला होता असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि या आनंदाचे वर्णन करताना शेजारीच उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले. या आनंदाचं वर्णन करताना आपल्या शेजारीच उभा असलेल्या त्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आणि मुक्ताला ते कौतुकाने साजनी म्हणत आहेत. मुक्ताला कौतुकाने त्यांनी साजनी म्हटलं. त्यावर मुक्ताबाईंनी विचारलं, दादा विठ्ठलाचे रूप पाहून तुम्ही सुखी झाला. विठ्ठलाचे रूप पाहून तुम्ही सुखी झाला. विठ्ठलाचं दर्शन घेऊन तुम्हाला आनंद झाला, तुम्हाला सुख प्राप्त झालं. तसं विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर, तसं त्या पांडुरंगाचं, त्या परब्रह्माचं, त्या विठोबाचं दर्शन घेतल्यावर इतर लोकांना का सुख मिळत नाही, इतर लोकांना का आनंद होत नाही, इतर लोकांना का सुख मिळत नाही, याचं उत्तर तुम्ही मला सांगा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तसं इतर लोकांना का वाटत नाही असं मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणाली. तसं इतर लोकांना का वाटत नाही याचं उत्तर दादा तुम्ही मला द्या असं मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणाली. याचं उत्तर तुम्ही मला द्या. त्यावर ज्ञानोबा माऊली म्हणाले, मुक्ते बहुत संस्कृतीची जोडी म्हणून विठ्ठलाची आवडी. बहुत संस्कृतीची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अगं मुक्ता, त्यावेळेस ज्ञानोबा माऊली म्हणाले, अगं मुक्ता पूर्वजन्माची पुण्याई. अगं मुक्ता पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड निर्माण होते. पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच ईश्वराची, त्या परब्रह्माची, त्या पांडुरंगाची आवड निर्माण होते. म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना, ईश्वराचं नामस्मरण आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड निर्माण होते. शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ही ईश्वराची आवड आपल्याला निर्माण होते. तुला सांगतो. त्यावेळेस ज्ञानोबा माऊली म्हणाले मुक्ताबाईला की तुला सांगतो, सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे. सर्व सुखाचे आगर हा विठ्ठलच आहे. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरामध्ये भरलेला आहे. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक सृष्टीमध्ये, प्रत्येक वनस्पतीमध्ये, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक जीवजंतूमध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये, चराचरामध्ये हा विठ्ठल भरून उरलेला आहे असं ज्ञानोबा माऊली मुक्ताबाईला म्हणाले. हा अनुभव ज्ञानेश्वरांनी त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईला म्हणाले की हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. त्यावेळेस ज्ञानोबा माऊली
मुक्ताबाईला म्हणाले, हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृतूचा धानू, हरी हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते. हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते. असं ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईला म्हणाले. असे ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईला म्हणाले. आणि तुकारामांना हा अनुभव आला. संत तुकारामांना हा अनुभव आला. त्यावेळी त्यांनीही अभंग लिहिला. ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईला म्हणाले की संत तुकारामांनाही अनुभव आला. त्यावेळी त्यांनीही अभंग लिहिला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. नामदेवांनाही अनुभव आला. संत नामदेवांनाही अनुभव आला. त्यावेळी त्यांनीही अभंग लिहिला. त्यावेळी संत नामदेवांनीही अभंग लिहिला. सुखाचे हे सुख श्री हरिमुख, सुखाचे हे सुख श्री हरिमुख, सुखाचे हे सुख श्री हरिमुख. पाहता भूक तहान गेली, पाहता भूक तहान गेली. असं संत नामदेवांनी सांगितलं. म्हणजे त्या परब्रह्माचं रूप पाहिल्यावर सर्व काही तहान भूक विसरून जाते, असं संत नामदेव महाराज सांगतात. आणि संत अमृतराय म्हणतात, संत अमृतराय म्हणतात, आजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. अगणित सुरगण वर्णित जासी, कटिकर नटसम चरण विटेवर. संत सेना महाराज म्हणतात, जाता पंढरीस सुख वाटे, जाता पंढरीस सुख वाटे. जीवा आनंद केशवा भेटताची. या जीवाला केशवाशी भेट होते, म्हणूनच पंढरीला गेल्यावर सुख वाटते, असं संत सेना महाराजही म्हणतात. आपण पाहतो, संत ज्ञानोबा माऊली म्हणाले, आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो. या सर्व संतांनाही विठोबाला पाहून खूपच आनंद होतो. आणि असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. असा आनंद मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की संतांची संगती मनोमार्ग गती, संतांची संगती उत्तम गती. आकाळावा श्रीपती येणे पंते, आकाळावा श्रीपती येणे पंते. म्हणजे संतांची संगती, त्यांचे ग्रंथ, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, संतांची संगती त्यांचे ग्रंथ यामुळे मन निर्मळ होते. संतांची संगती आणि त्यांचे ग्रंथ वाचल्यामुळे मन निर्मळ होते. आणि हेच मन निर्मळ झाले की संतांची संगती आणि त्यांचे ग्रंथ वाचल्यामुळे आपले मन निर्मळ होते. आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते. आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आपल्याला आवड निर्माण होते, असं ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईला म्हणाले. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, काय वाणू मी या संतांचे उपकार, काय वाणू मी या संतांचे उपकार. मज निरंतर जगविती, काय मानू या संतांचे उपकार, मज निरंतर जगविती. काय स्थिती असेल या संतांची, काय स्थिती असेल या संतांची, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. ब्रह्मानंदी जीव होई वेडा पिसा. त्या परब्रह्माला, त्या ब्रह्मानंदाला पाहिलं की जीव वेडा पिसा होतो. आणि म्हणूनच आपण संतांची संगती सदा धरली पाहिजे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या संगतीने आपल्याला उत्तमाचा मार्ग भेटतो. आणि संतांच्या संगतीने आपल्याला काय उत्तमाचं आहे, काय संसारात न्यायचं आहे, काय खरं काय आहे, खोटं काय आहे, याचंही आपल्याला
उत्तर मिळतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संतांची संगती आपण धरली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पूर्वजन्माची पुण्याई असेल तरच आपल्याकडून परमार्थ घडतो, आपल्याकडून नामस्मरण घडतं, आपल्याकडून परब्रह्माची सेवा घडते, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो. वास्तवामध्ये तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम असते, आदर असतं, स्नेह असतो, मान सन्मान असतो, असं समर्थांनी आपल्याला सांगितलं. वयाने कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम आहे, करुणा आहे, स्नेह आहे, आदर आहे, मान सन्मान आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पूर्वीच्या पुण्याईमुळेच संत तुकारामांनाही ईश्वराने दर्शन दिले. पूर्वीच्या पुण्याईमध्ये संत तुकारामांनीही ईश्वरांना दर्शन दिले. संत जनाबाईंना दर्शन दिलं, संत मीराबाईंना दर्शन दिलं, संत गोरा कुंभारांना दर्शन दिलं, संत सावतामाळीला दर्शन दिलं, संत कबीराला दर्शन दिलं, संत वेणाबाईंना दर्शन दिलं, संत कानोपात्राला दर्शन दिलं, संत नामदेवांना दर्शन दिलं, तर संत एकनाथ महाराजांना दर्शन दिलं, तर संत ज्ञानेश्वर माऊलींना दर्शन दिलं. या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे प्रत्यक्ष परब्रह्माचे दर्शन या संत लोकांना घडले. आणि म्हणूनच समर्थ सांगतात की संतांची संगती आपण धरली पाहिजे, संतांचे ग्रंथ आपण मनापासून ऐकले पाहिजेत, आणि संतांची प्रचिती ही आपण ऐकली पाहिजे. संत जसं भक्ती करत होते, जसं त्यांचा भाव होता, जसं त्यांचं नामस्मरण होतं, तसं आपण केलं पाहिजे. तरच आपण ईश्वराच्या चरणापर्यंत पोहोचू, तरच ईश्वर ही आपल्याला दर्शन देईल, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. एकदा दुःखाने सुखाला म्हटले, एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस. एकदा दुःखाने सुखाला म्हटले की तू किती भाग्यवान आहेस. लोक तुला मिळण्यासाठी सतत धावपळ करतात, सतत धडपड करतात. लोक तुला मिळवण्यासाठी सतत धावपळ करतात, सतत धडपड करतात. त्यावेळेस सुखाने हसून म्हटले, त्यावेळेस सुखाने दुःखाला हसून म्हटले, भाग्यवान मी नाही तर तू आहेस, भाग्यवान मी नाही तर तू आहेस. दुःखाने आश्चर्याने विचारलं, दुःखाने आश्चर्याने सुखाला विचारलं ते कसे. त्यावेळेस सुखानेही उत्तर दिले. सुखाने मोठ्या प्रमाणात सुखानेही त्या दुःखाला उत्तर दिले. सुखानं सांगितलं, मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिलं. सुखाने मोठ्या प्रामाणिकपणे उत्तर दिलं की तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात. तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात. परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांना विसरतात. तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांना विसरतात, असं सुखाने दुःखाला उत्तर दिलं. त्यावेळेस मात्र दुःखालाही आनंद झाला. म्हणजे बघा ना, दुःखामध्ये लोक आपल्या माणसांना आठवतात, पण सुखामध्ये मात्र आपल्या स्वतःच्या माणसांना पूर्णपणे विसरून जातात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दुःख जरी आलं तरी आपल्या माणसांना विसरू नका, आणि सुख जरी आलं तरी आपल्या माणसांना विसरू नका, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात, भये व्यापले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता दैत्य काही दिसेना, भय मानसी सर्व ताही असेना. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की या ब्रह्मांडातील समस्त जीव भयाने व्यापलेले आहेत. या ब्रह्मांडातील समस्त जीव भयाने व्यापलेले आहेत. संसार म्हणजे दैत्य, आणि या दैत्यामुळे जीवांना भय वाटते. संसार म्हणजे दैत्य, आणि या दैत्यामुळेच जीवांना भय वाटते. आता भयाच्या पलीकडे गेलेले निर्भय असे कोणी असतील तर ते ब्रह्मानिष्ठ संतच आहेत. संत सत्पुरुष
ते अनंत ज्ञानदृष्टीने पाहतात. संत सत्पुरुष ते अनंत तत्व ज्ञान दृष्टीने पाहतात. त्यांना कोठेही द्वैत्य दिसत नसल्यामुळे साहजिकच मनात संतांच्या कोणतेही भय नसते. अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरु.